श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। शक्तीपीठ महामार्गाचे अग्रणी नदीत प्रतिकात्मक गाठोड्याचे विसर्जन, शेकापचे अनोखे आंदोलन। गव्हाण येथील अग्रणी नदीत शक्तीपीठ महामार्गाचे भ्रष्टाचाराचे गाठोडे बांधून त्याचे विसर्जन करण्यात आले। महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांवर लादलेला शक्तीपीठ महामार्ग सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नदी पात्रात विसर्जन करून शासनाला एक प्रकारे इशाराच दिला आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करायला भाग पाडू असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिगंबर कांबळे यांनी दिलेला आहे। लक्ष्मी मंदिर अग्रणी नदी गव्हाणमध्ये शासनाच्या धोरणाचा निषेध करीत अनंत चतुर्दशी दिवशी आज शक्तीपीठ महामार्गाचे विसर्जन करून शासनाला इशारा देण्यात आला। आम्ही शक्तीपीठ महामार्ग विसर्जन करून आमच्याकडून हा महामार्ग रद्दच केला आहे। तुम्हीही शेतकऱ्यांच्या मागणीचा सन्मान करून शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा, असे न झाल्यास येणाऱ्या काळात अतितीव्र आंदोलन करण्यात येईल। कुणीही मागणी न केलेला, गरज नसलेला, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा, शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा, रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा, नदी काठावरील गावांना पुराचा प्रचंड धोका वाढविणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली। यावेळी मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंके, काँग्रेस किसान आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष ज्योतिराम जाधव, गव्हाणचे सरपंच हनुमंत पाटील, माजी उपसरपंच दत्ता पवार यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, राज्य प्रवक्ता दत्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलवडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, विष्णू सावंत, हनुमंत सावंत, गजानन सावंत, वामन कदम, शिवाजी शिंदे, सुनील कांबळे, गजानन पाटील, राहुल दमदाडे, रमेश कांबळे, गजानन सावंत, सुभाष दमदाडे, श्रेयस लांडगे, धनाजी पाटील, रफिक मुलानी, जगन्नाथ पाटील, नवीन पाटील, महादेव नलवडे, वसंत सूर्यवंशी, माणिक यादव, सागर यादव व संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी, इतर बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली गेली 1.5 वर्ष शेतकरी टाहू फोडून शासनाला सांगतोय की आम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी द्यायच्या नाही। आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये गेली 1.5 वर्ष झालं अश्रू आहेत। गेली 1.5 वर्ष झालं शेतकरी हा चिंतेत आहे। आपली जमीन जाण्याला जे दुःख होत आहे ते शासन दरबारात गेली 1.5 वर्ष हा शेतकरी मांडतोय, कुटुंब लढतोय आणि सांगतोय की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। या शक्तीपीठ महामार्गाची आम्ही कुणीही मागणी केलेली नाही। आमच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त करून हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट कुणासाठी घातलाय हा प्रश्न सातत्यानं इथला बाधित शेतकरी विचारतोय, पण शासन याच्यावर बोलायला तयार नाही। शासनाकडे आम्ही ज्या राजपत्रामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे हरकती मागवल्या, त्या हरकती आम्ही दिल्या। हरकतीमध्ये सांगितलं की शक्तीपीठ महामार्गाला आमची जमीन द्यायची नाही। असं असताना सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या हरकती फेटाळल्या आणि त्यामध्ये तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाला विरोध करता येणार नाही अशा पद्धतीने शासनाने आडमुठी भूमिका घेतलेली आहे। शेतकऱ्यांचा सातत्यानं विरोध असताना मोजणी करण्यासाठी भूसंपादनाची या वावरामध्ये अधिकारी आलेले असताना 12 जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांनी अक्षरशः दांडकी हातामध्ये घेऊन वावरात दोन्ही अधिकाऱ्यांना हाकलून लावलेला आहे आणि वावरामध्ये आलात तर तुमचा मुर्दा पाडू अशा पद्धतीने प्रखर भूमिका इथल्या बाधित शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। असं असताना शासन सातत्यानं एका बड्या भांडवलदारासाठी या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन शेतकऱ्यांना मातीमध्ये गाडण्याचा जे काही घाट घातलेला आहे, जो शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादला जातोय, ते आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं भ्रष्टाचाराचं गटुडं या शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक करून आज सांगली जिल्ह्यातील आगरी नदीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की
की आता आम्ही तुम्हाला फक्त शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक विसर्जन करतोय. येणाऱ्या काळामध्ये जर मोजणीसाठी अधिकारी येतील तर त्यांचं सुद्धा आम्ही विसर्जन करू. तुमच्या डोक्यातून शक्तीपीठ महामार्ग हा तातडीने विसर्जन करावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गासाठी घेण्याचा घाट रद्दच करावा. तो करणार नसाल तर तुम्हाला रद्द करायला बाधित शेतकरी बायका पोरासकट रक्त रंजित क्रांती करून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करायला नक्कीच भाग पाडणार, एवढंच या ठिकाणाने बोलतो. पासून नागपूर गोवा शेतकरी संघर्ष समितीचा लढा चालूच आहे, परंतु तो आता एकदम तीव्र स्वरूपात होतोय. सरकारनं लक्षात घ्यावं, शक्तीपीठ हा महामार्ग आम्हाला मुळात नकोच आहे. तुमची नुकसान भरपाईची आम्हाला काहीही गरज नाही. तो लढा हाणून पाडण्यासाठी वेळोवेळी 3-4 वेळा तुमच्या गावातील जे तुमच्या अधिकारी आले त्यांना आम्ही हाकलून लावलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा जर का ते अधिकारी आले तर त्यांना रानातून हाकलूनच लावलं जाईल आणि शक्तीपीठाचं आज विसर्जन केलंय. जर का शक्तीपीठाचं जर का तुम्ही कॅन्सल नाही केलं तर पुढचं विसर्जन हे राज्य सरकारचं असेल, हे या संघर्ष समितीचा प्रवक्ता या नात्याने मी आज जाहीर करतो. नागपूर गोवा शेतकरी बाधित संघर्ष समिती यांच्या वतीनं आज गणेश विसर्जनाचं औचित्य साधून आज शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन करायचं या सर्व 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे आज इथं सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत इथं गावांमध्ये लक्ष्मी मंदिर शेजारी गावांच्या अग्रणीत या शक्तीपीठचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. हा इशारा म्हणजे शासनाला असा आहे की आज हे शेतकऱ्यांनी विसर्जन केलेलं आहे आणि तुमच्या डोक्यातूनही या शक्तीपीठचं विसर्जन करावं ही माननीय फडणवीस साहेबांना आमच्या या बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे. आणि हा शेतकरी बाधितांचा लढा गेले 1.5 वर्ष झालं. आज आमचा शेतकरी अविरतपणे लढत आहे आणि लढत राहील आणि हा शेवटच्या टोकापर्यंत शक्तीपीठच्या महामार्गाची अधिसूचना रद्दची निघत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील आणि शासनाने हा रद्द करावा ही विनंती. ते पत्रादेवी असा असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी आमची शेतकरी संघर्ष समिती गेले 1.5 वर्ष संघर्ष करत आहे. पण शासनाचं आडमुठं धोरण काही कमी व्हायचं चिन्ह दिसत नाहीत. अगदी शेत जमिनीतून आपण सर्व अधिकाऱ्यांना हाकलून लावलेला आहे आणि आता सध्याच्या घडीला मोठ्या मुलांना किंवा युवा वर्गाला नोकऱ्या नाहीत, त्यांच्या उपजीविकेचं साधन कुठलं नाही. असं असताना आहे ती जमीन आहे त्या शेतकऱ्याला भूमिहीन करून हे शासन काय साध्य करू इच्छित आहे हे समजायला मार्ग नाही. इथून पुढे सुद्धा आमचा हा संघर्ष कायमस्वरूपी चालू राहील, अगदी रक्ताचा थेंब सांडोपर्यंत. जरीही झालं तर आम्ही मागे हटणार नाही आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाडू. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर. MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.